काल देवभूमी जत इथं एक सर्वपक्षीय मोर्चा काढलेली बातमी मी बघितली. पण ती बातमी बघितल्यानंतर मला एक चित्र वेगळं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं की सोनी मराठी चॅनलवर महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणून एक कार्यक्रम आहे. म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये कलाकारांचा रोल जनतेची हसवणे, जनतेला करमणूक करणं हा आहे. आणि त्यातच मी बघितलं की या जतचा माजी आमदार विक्रम थोडा चक्रम झालेला दिसला. त्यानंतर विलासरावांसारखा एक ज्येष्ठ माणूस आपण गोपीचंद पडळकर यांच्यावर काय टीका करतो ह्याचं भान त्या माणसाला राहिलं नाही. ह्याचं कारण साठी बुद्धी नाटी म्हणतात तसा तो प्रकार आहे. त्यानंतर एक जयंत पाटलानं पाळलेलं कोकरू त्या जतमध्ये सोडलंय आणि ते प्रत्येक वेळेला उठतंय आणि मी धनगर समाजाचं नेतृत्व करतोय म्हणून गोपीचंद पडळकर साहेबांना विरोध करण्याचा प्रयत्न करतोय. मला ह्या सगळ्यांना एक सांगायचं आहे, गोपीचंद पडळकर शून्यातून आणि संघर्षातून निर्माण झालेलं नेतृत्व आहे. कुणाच्या उपकारावर कुणाचं तळवट चाटून गोपीचंद पडळकर हा निर्माण झालेला नाही आहे. ह्याच विक्रमसिंह सावंत, ह्याच विलासराव जगताप ह्याने विचार करावा की 5-5, 10-10 वर्ष आमदारकी कोण भोगली ह्याच्या पाठीमागच्या काळात आणि त्यावेळेला जतकरांसाठी तुम्ही काय करू शकला. तुम्ही निष्क्रिय आहात हे सिद्ध झालं. म्हणून या जतकरांनी गोपीचंद पडळकरांच्या सारखा एक नवं उमद नेतृत्व जे आपल्या जतची दिशा दशा बदलू शकेल असं भान असणारं नेतृत्व म्हणून गोपीचंद पडळकर साहेबांना 40,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून दिलं. अरे 2 वर्षामध्ये तुम्हाला सगळी कामं कशी शक्य आहेत. तुम्ही अपेक्षा करायला लागलाय. तुम्ही सर्वपक्षीय मोर्चा काढताय. एकेकाळी तुम्ही एकमेकाच्या उरावर बसत होता तुमच्या सत्तेसाठी आणि आज तुम्ही गोपीचंद पडळकर साहेबांना टीका करण्याचं लक्ष बनवून तुम्ही विषय काय मांडताय ही जतला पाणी पोचना. अरे या पावसाळ्याच्या परिस्थितीत सुद्धा या जतला पाणी पोचवण्याचं काम गोपीचंद पडळकर साहेबांनी केलेलं आहे. म्हैसाळ योजनेचं वीज बिल गोपीचंद पडळकर साहेबांनी शासनाच्या कोट्यातनं भरायला लावलेलं आहे. हे गोपीचंद पडळकर साहेबांचं कर्तृत्व आहे. तुम्ही विलासराव देशमुख 2 नंबर धंदे कोणाचे आहेत हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. तुमचा धंदा काय सगळ्याला माहिती आहे. आणि तुम्ही गोपीचंद पडळकर साहेबांच्यावर आरोप करताय की 2 नंबर धंद्याच्या बाबतीत ते पार्टनर आहेत म्हणून. तुम्हाला जरा तरी काहीतरी भान राहायला पाहिजे. तुमच्या वयाचा आदर करतोय म्हणून जास्त काही बोलत नाही. पण गोपीचंद पडळकर साहेबांच्या बाबतीत बोलताना विलासराव जगताप तुम्ही, विक्रम सावंत तुम्ही आणि ते एक जयंत पाटलाचं कोकरू ह्या सगळ्यांनी एक भान ठेवायचं. गोपीचंद पडळकर हे बहुजनांचं नेतृत्व आहे. गोपीचंद पडळकर फक्त धनगर समाजाचे नेते राहिले नाहीत आणि या बहुजनांच्या नेत्यावर जर टीका करण्याचा विनाकारण प्रयत्न केला तर मग तुमचं पितळ उघडं पाडून तुमचे धंदे काय आहेत हे जनतेपुढे आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं तुमची तोंडा आवरा आणि 1 वर्षानं तुमच्या देवभूमी जतच्या विकासाचं काय होतंय ते 1 वर्षानं बघा. म्हणजे मग तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि गोपीचंद पडळकर सारख्या सूर्यावर थुकण्याचं काम करू नका. तुम्ही थुकलेलं तुमच्याच तोंडावर पडणार आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतोय की जतच्या जनतेला गोपीचंद पडळकरांच्या बाबतीत काही विरोध नाही आहे. गोपीचंद पडळकर आमदार होऊन फक्त 2 वर्ष झालेत. वेगवेगळ्या योजना वेगवेगळे प्रोजेक्ट आणायचा प्रयत्न ते करतायत. सातत्यानं जीवाचं रान करतायत. हे जतकरांना माहिती आहे. देवभूमी जत मधल्या जनतेला माहिती आहे. त्यामुळं तुम्ही चोराच्या उलट्या बोंबा म्हटल्यासारखं पडळकर साहेबांच्यावर पुन्हा जर टीका केला तर तुम्हाला जशाच्या तशा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ते रवी कोणतरी आहे टंडन का काहीतरी काय त्याचं नाव मला माहित नाही त्यानं पण थोडं भान ठेवायचं. पडळकर साहेबांच्या बाबतीत बोलताना इज्जत जशी दिली जाते तशी इज्जत उतरवली जाते एवढं भान ठेवायचं. एवढंच सांगतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय अहिल्यादेवी.